नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शुक्रवारी अमेरिकन मार्केट तेजीतच होतं. चांदी सोनं दोन्हीही तेजीत होतं. जपानमध्ये 2/3 बहुमत मिळाल्यामुळे जपानी मार्केटही तेजीत होतं. आणि अमेरिका भारत यांच्यातला ट्रेड डीलचा पहिला भाग जाहीर झाला. जे जादा रशियाकडून तुम्ही ऑइल घेता म्हणून 25% टॅरिफ लावलं होतं ते पूर्णपणे कॅन्सल झालं. आणि रेसिप्रोकल टॅरिफ जे 25% होतं ते 18% झालं. टेक्स्टाईल, लेदर, फुटवेअर, प्लॅस्टिक, रबर, ऑर्गॅनिक केमिकल्स, जेम्स ज्वेलरी या सगळ्यावर 18% टॅरिफ लागेल. आणि मरीन प्रॉडक्ट्स, चहा, कॉफी, मसाले याच्यावर 0% टॅरिफ लागेल असं सांगण्यात आलं. त्यामुळे आज मार्केटमध्ये तेजी दिसेल, तेजीत उघडेल. त्यानंतर मग मार्केटची लहर चालू काय होतं हे सांगता येणार नाही, पण सुरुवातीला मात्र 500 पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीत उघडण्याची शक्यता आहे. काल कमेंटमध्ये फ्रॅक्टल ॲनालिटिक्सच्या IPOबद्दल माहिती हवी आहे असं सांगितलं होतं, म्हणून ही माहिती मी देते आहे. हा IPO आजपासून सुरू झाला आहे. आज, उद्या, परवा असा 3 दिवस चालेल. 9, 10, 11 ही 2000 साली स्थापन झालेली कंपनी आहे. 2833 कोटीचा IPO येतोय. हा 2 कोटींचा 2% त्याच्यातला OFS आहे आणि 1.14 कोटी फ्रेश इश्यू आहे. 2 कोटी OFS आहे. 857 ते 900 हा तिचा प्राईस बँड आहे. फेस व्हॅल्यू ₹1 आहे आणि 16 शेअरचा लॉट आहे. हे सगळं तर तुम्हाला ही सगळी माहिती कुठेही मिळते. पण हिच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अशा की IPOमध्ये जे पैसे मिळणार आहेत ते पैसे हे लोक खूप चांगल्या प्रकारे गुंतवत आहेत. अमेरिकेतील सबसिडियरीमध्ये गुंतवणार, लॅपटॉप खरेदी करणार, नवीन ऑफिसं उघडणार, रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करणार आणि सेल्स आणि मार्केटिंग यावरही ते खर्च करणार आणि इनऑर्गॅनिक ग्रोथ मध्ये उरलेले पैसे खर्च करणार. म्हणजेच जर एखादा ॲक्विजिशन फायदेशीर असेल तर ते ॲक्विजिशन करणार. या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजेच पॅट 8% आहे. प्राईस टू बुक 8.65. अर्निंग पर शेअर IPO येण्याच्या आधी 13.74, IPO आल्यानंतर 8.25. तर PE रेशो IPO येण्याच्या आधी 65 आणि IPO आल्यानंतर 109. प्रमोटरचं होल्डिंग 18.19%. आता या सगळ्या गोष्टी बघता फारच ॲग्रेसिव्ह प्राइसिंग केलेलं आहे. 109च्या PEवर हा रेशो असणार आहे. हा IPO असणार आहे. आणि मुख्य म्हणजे प्रमोटरचं होल्डिंग खूपच कमी आहे, 18.19%. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ही अशी पहिली कंपनी आहे AI सोल्युशन पुरवणारी. मोठ्या सगळ्या कंपन्यांना ही AI सोल्युशन पुरवते. पण
ग्रे मार्केट प्रीमियम 11% होता, म्हणजे लिस्टिंग गेन 11% झाले असते, पण आता हा ग्रे मार्केट प्रीमियम 0 झाला आहे. आणि दुसरं, सेक्युरिटी ब्रीच, सायबर अटॅक, हॅकिंग, इम्प्लिमेंटेशन, AI सोल्युशनचं इम्प्लिमेंटेशन, हे सगळे धोके या कंपनीच्या बाबतीत आहेत. म्हणजे चांगल्या गोष्टी या आहेत की ती त्या पैशाचा वापर कसा करणार आहे. या क्षेत्रातली पहिली कंपनी असल्यामुळे हिला निश कंपनीचा थोडाफार फायदा लिस्टिंगमध्ये मिळू शकतो. पण त्याचबरोबर खूप चढ्या भावाने हा IPO आला आहे. काही प्रमाणात लिस्टिंग गेन होईल, पण मीडियम टर्म ते लाँग टर्मसाठीच गुंतवणूक करणं यामध्ये योग्य ठरेल असं दिसत आहे. आता आपण रिझल्ट पाहूया कुठले कुठले शुक्रवारी मार्केट संपल्यानंतर आलेत ते. कल्पतरू लॉस वाढलाय. शिपिंग कॉर्पोरेशनचा रिझल्ट सुंदर आलाय. सगळ्या गोष्टी वाढल्यात. 3.5 रुपये डिव्हिडंड दिलाय. बजाज स्टाईल रेव्हेन्यू वाढला, बाकी कमी. सारडा मोटर्स मार्जिन कमी, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला. बॉश मार्जिन कमी, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला. कृष्णा इन्स्टिट्यूशन ऑफ मेडिकल सायन्स रेव्हेन्यू वाढला. गुजरात अल्कली लॉस वाढला. मेडी ॲसिस्ट रेव्हेन्यू वाढला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज सगळ्याच गोष्टी वाढल्या, पण नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा अजून लिस्टिंग नाही. JK टायरचा सुंदर रिझल्ट आला. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं. व्हर्लपूल प्रॉफिट कमी झाला. गोदावरी पॉवर प्रॉफिट रेव्हेन्यू कमी, पण मार्जिन वाढलं. आणि ते 4 रेल्वे वॅगन 120 कोटीला घेणार आहेत. सोनाटा सॉफ्टवेअर रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट कमी, मार्जिन कमी. सन TV पण तसंच, रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट आणि मार्जिन कमी, पण सन TVने 2.50 रुपये डिव्हिडंड दिला. सुला प्रत्येक गोष्ट कमी, कमजोर रिझल्ट. टाटा स्टीलच्या बाबतीत क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट थोडासा कमजोर आहे, पण इयर ऑन इयर रिझल्ट सुंदर आहे. त्यामुळे सगळीकडे TV चॅनलवर सगळीकडे इयर ऑन इयर रिझल्ट दाखवला जातो आहे. तोच जर क्वार्टर ऑन क्वार्टर तुम्ही बघितलात तर तुम्हाला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी काहीशा कमी दिसतील. श्री सिमेंट प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी. जन स्मॉल फायनान्स बँक प्रॉफिट कमी झालं आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे. ग्रॉस NPA फ्लॅट, नेट NPA कमी झालेत, पण प्रोव्हिजन्स मात्र वाढलेले आहेत. कल्याण ज्वेलर चांगला रिझल्ट आहे, सगळं वाढलं आहे. GMM फॉडलर फायद्यातून तोट्यात गेलेली आहे. क्रॉम्प्टन कन्झ्युमर रेव्हेन्यू वाढला आहे, पण प्रॉफिट मार्जिन कमी. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग फायद्यातून तोट्यात गेली आहे. ग्राइंडवेल म्हणजे ग्राइंडवेल नॉर्टन प्रत्येक गोष्ट वाढली. शिल्पा मेडिकेअरची सुद्धा प्रत्येक गोष्ट वाढली. ग्राइंडवेल, शिल्पा मेडिकेअर दोन्ही रिझल्ट चांगले आहेत. गेटवे डिस्ट्री पार्कचा फक्त रेव्हेन्यू वाढला. हायडलबर्गचा रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. इथॉसचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, तर मार्जिन कमी. BLS इंटरनॅशनलचंही तसंच, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. स्टार सिमेंट रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. BEML कमजोर रिझल्ट, फायद्यातून तोट्यात गेली. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं.
₹2.50 डिव्हिडंड. पैसा लो, प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं. सिमेन्स रेव्हेन्यू वाढलं पण प्रॉफिट आणि मार्जिन कमी. सोलारा फायद्यातून तोट्यात गेली. सफायरसुद्धा फायद्यातून तोट्यात गेली. CESC चांगला रिझल्ट आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. तसाच ग्रीव्ज कॉटन आणि प्रिझम जॉन्सन म्हणजे 3 कंपन्या, CESC, ग्रीव्ज कॉटन, प्रिझम जॉन्सन यांचे रिझल्ट चांगले आले, प्रत्येक गोष्ट वाढली. गणेश हाऊसिंग प्रॉफिट रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. ज्युबिलंट फार्मोवा रेव्हेन्यू वाढलं. MRF प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन प्रत्येकच गोष्ट वाढली, पण MRFने त्यांच्या ख्यातीप्रमाणे ₹3 डिव्हिडंड दिला. सांघी मूव्हर्स रेव्हेन्यू वाढलं फक्त. SH केळकर रेव्हेन्यू प्रॉफिट वाढलं, मार्जिन कमी. GR इन्फ्रा फक्त रेव्हेन्यू वाढलं. स्वान एनर्जी फायद्यातून तोट्यात गेली. फ्युजन फायनान्स ही मात्र रिझल्ट चांगला आहे, तोट्यातून फायद्यात आली. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. प्रताप स्नॅक्स तोट्यातून फायद्यात, रिझल्ट चांगला आहे, रेव्हेन्यू पण वाढला आहे, मार्जिन 4.4%. आता थोड्या ज्या बातम्या आहेत त्या पाहूया. टाटा स्टील त्याने तामिळनाडूच्या फॅक्टरीत 315 कोटी गुंतवणार असं सांगितलं. क्रॉम्प्टन इन्सुलेटेड केबलची नवीन रेंज लॉन्च केली. गरवारे हायटेक फिल्म त्यांनी ऑटोमोटिव्ह केअर सेगमेंटमध्ये 4 नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केली. ट्यूब इन्व्हेस्टमेंट मेटल इंजेक्शन मोल्डिंग बिझनेस ते एंट्री करतायत. त्यामध्ये त्यांनी ऑरेंज कीमध्ये 87% स्टेक 73 कोटीला घेतला आहे. ग्लोबल स्पिरिट रायडर ही टेट्रा पॅकमध्ये आता उपलब्ध करून देणार आहे. उत्तर प्रदेशात त्यांनी हा नवीन ब्रँड चालू केला आहे. कोहान्स लाईफ हैदराबाद युनिटच्या तपासणीमध्ये 6 त्रुटी दाखवण्यात आल्या. PB फिनटेकच्या आर्मला RBIने ॲग्रिगेटर म्हणून परवानगी दिली आहे. आणि फोर्स मोटरने VTPLमध्ये 100% स्टेक 175 कोटीला घेतला आहे. आता तेजीत मंदीत कुठले शेअर राहतील ते पाहूया. आधी तेजीचे बघूया. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, SRF, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, JK टायर, कल्याण ज्वेलर्स. आता एअरक्राफ्ट पार्ट्सवर 0 टॅरिफ लागणार म्हणून डायनामॅटिक टेक्नॉलॉजी आणि एक्वस AEQUS, बायोकॉन, कमिन्स, बँक ऑफ बरोडा, LG इक्विपमेंट, टाटा केमिकल, युरो प्रतीक, बाजेल प्रोजेक्ट, टायटन, CCL प्रोडक्ट्स, गोकुळदास एक्सपोर्ट, नवीन फ्लोरिन, डिक्सन, PG इलेक्ट्रोप्लास्ट, अतुल ऑटो, HBL इंजिनिअरिंग, इप्का, सिप्ला, आरती इंडस्ट्रीज, विनती ऑर्गॅनिक्स आणि ग्रीन प्लाय. तर मंदीमध्ये
आयशर मोटर्स, कारण हार्ले डेव्हिडसनच्या गाड्या आता भारतात येतील आणि त्याला कमी टॅरिफ लागेल. दुसरं श्री सिमेंटचा रिझल्ट चांगला नाही आहे. आणि अरविंदो फार्मा, हे 3 कंपन्या मंदीमध्ये राहतील. आयशर मोटर, श्री सिमेंट आणि अरविंदो फार्मा. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे आणि क्रूड 67.62च्या लेवलला आहे. मार्केट तेजीत उघडे, पण ती तेजी टिकते आहे का हे मात्र पाहण्याची गरज आहे. अजूनही ताणतणाव कुठल्याही प्रकारचा कमी झालेला नाही. अमेरिका, इराण, रशिया, इस्रायल, युक्रेन या सगळ्यातला ताणतणाव तसाच चालू आहे. त्यामुळे तुमचे शेअर प्रॉफिटमध्ये असतील तर थोड्या प्रमाणात काढत चला आणि ते जे पैसे येतील ते वेगळ्या अकाउंटला ठेवा आणि मग एखादा चांगला शेअर पडेल तर त्यात ते गुंतवण्यासाठी तुमच्याजवळ भांडवल उपलब्ध असेल. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.